आठवड्याकरिता निश्चितपणे असुसलेला असणार आहे, कारण सलग 2 चौकार ठोठावले. त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवरती चौकार ठोठावतो का, या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला प्राप्त होणार आहे. ब्ल्यू ब्रिज कडून ही गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका. या चेंडूवरती निश्चितपणे 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चेंडू जातोय आणि त्यानंतर चेंडू गलीच्या पट्ट्यातून पुन्हा एकदा सीमा पार होतोय. या आजच्या दिवसातली बाउंड्रीची पहिली हॅट्रिक याच मोहसिनच्या नावावरती जाते. जो मोहसिन पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर करतोय, चांगल्या प्रकारचे फटके मारतोय. ऑन साईडला 2 चौकार, त्यानंतर ऑफ साईडला 1 चौकार आणि या चौकारानंतर या ठिकाणी धावसंख्या होते ती 12. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असणार आहे. ब्ल्यू ब्रिज कडून ही गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा हा श्रेयस मारा करणार आहे तो याच मोहसिन करता. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका. चेंडू अब येत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असल्यानंतर चेंडू सीमा पार, वन बाउंड चेंडू सीमा पार. धारदार जबरदस्त अशा प्रकारचा मात्र या ठिकाणी आक्रमण करतोय, तलवारीसारखी बॅट फिरवतोय आणि त्याला चेंडू मात्र या ठिकाणी फुटबॉल सारखा दिसतोय. फुटबॉल सारख्या दिसणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करत करत आतापर्यंत ज्याने 4 चौकार शोटवले तोच मुसीन या ठिकाणी फलंदाजी करणार आहे. आता मात्र हा चेंडू पहा, वेगळ्या गतीने टाकला होता, वेगळ्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. शेवटच्या चेंडूची चांगल्या प्रकारे सांगता करतोय. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मुसीनच्या धुवाधार अशा प्रकारच्या फलंदाजीनंतर संघ पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. मी थांबतोय, डीजे ऑपरेटर यांना बोलवतोय. माझी सुट्टी डीजेची ड्युटी. कम ऑन डीजे. पांडू किंवा मौसीम दोन्हीपैकी कोणत्याही फलंदाजाने जर चौकार मारला तर राकेश काशेकर यांच्याकडून 50 रुपयाचं कॅश प्राइज आले. बघायचं या ठिकाणी कॅश प्राइज कोणता फलंदाज प्राप्त करतोय. पहिलं षटक नक्कीच मागणे ठरलं. ज्या श्रेयसने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली त्या श्रेयसवरती मात्र या मॅचमध्ये जोरदार आक्रमण देखील झालं. आक्रमण करणारा खेळाडू वेगळा होता. यावेळेला होता मौसीम, ज्याचा बोलबाला संपूर्ण रत्नागिरी टेनिस क्रिकेटमध्ये आहे. अशा बलाढ्य खेळाडूच्या विरोधात ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला तुमच्याकडे व्हेरिएशन गोलंदाजीमधलं असणं गरजेचं आहे. तुम्ही जर एकच टप्पा सातत्याने टाकत राहिलात तर त्याचा फायदा मात्र फलंदाज नक्कीच उठवतोय. हे मौसीमने मात्र पुन्हा एकदा सिद्ध केलंय. हे जे 2 खेळाडू आहेत अनेक वेळा दापोलीच्या आझाद मैदानावरती एकमेकाच्या विरोधात लढताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे कोणत्या खेळाडूचा काय स्ट्रॉंग झोन आहे, कोणत्या खेळाडूचा वीक झोन काय, याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय प्रत्येक खेळाडू. आणि त्यानंतर मात्र बॅटल इतर रंगलं जाईल. गोलंदाजीसाठी आलाय समोरच्या एंडकडनं रमेश आहे. अर्थातच तात्या धोंडू बाकर एंडकडनं तो गोलंदाजी करेल. पाडले फायटर संघाचा भरवशाचा गोलंदाज सज्ज होतो यावेळेला पंचांच्या डाव्या बाजूनं. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, परंतु लेग स्टंपला मिस करत असताना पंचांचा स्वेअरचा इशारा येईल. एका अवांतर धावेची भर देखील धावफलकामध्ये पडली. त्यानंतर संघाची धाव का अर्थातच या ठिकाणी रुपेश मयेकर यांच्याकडून देखील 50 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. जर कोणत्याही फलंदाजाने म्हणजे दोन्ही खेळाडू जे मैदानामध्ये आहेत त्यापैकी कोणत्याही खेळाडूने जर चौकार मारला तर 50 रुपयाचं कॅश प्राइज. रुपेश मयेकर. यावेळेचा चेंडू सुरेख आहे. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू होता. थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली देखील राहिला. फलंदाज बीट झाला, रीड करू शकला नाही चेंडूला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता देखील होते. तर बऱ्याच वेळानंतर एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 चौकार देखील आपण पाहिले. 2 चेंडू अर्थात डॉट देखील आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत 4 चौकार 16 धावा झाल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात स्वेर मार्यानं आपल्याला पाहायला मिळाली. एक अवांतर धाव देखील आली आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू देखील आलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख टाकलाय. गती परिवर्तन केलेला चेंडू 1-2 बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर. आहे इंस्ट्रक्शन तर आपण दिलेले आहेत.
यावेळेला वेळेचं बंधन असेल दोन्ही संघांवरती, तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये तुमचं षटक पूर्ण करावं लागेल. रमेश गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय, जोरदार अपील देखील झाले. धावचीची संधी असेल, फलंदाजाला परतावं लागेल. नो डाऊट बघायचं आहे, जोरदार अपील, फलंदाज मात्र परतेल. पहिलाच झटका बसतोय तो अर्थातच डी स्पोर्ट दापोली संघाला. आहे असेल आपणाला दिलेल्या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्या, आपल्याला विनंती आहे. आणि यावेळेला समीर सावंत कदाचित सज्ज होत असताना एक छोट्या चणीचा खेळाडू आहे, परंतु मूर्ती लहान कीर्तिमान असं व्यक्तिमत्व ज्याचं सातत्यानं दापोलीकरांचं लक्ष वेधून घेतलं जातं, असा गुणवान खेळाडू आहे तो म्हणजे समीर सावंत. फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना पांडू बाद झाला धावचीतच्या स्वरूपामध्ये आणि त्याची जागा घेण्यासाठी समीर सावंत मैदानामध्ये दाखल होत असताना पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप देखील आपल्याला मिळाली आहे. 21 धावा आतापर्यंत धाव बलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या, तदनंतर आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा देखील जमा झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत चांगलं असं षटक आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक थोडंसं मागणं ठरलं नक्कीच, कारण त्याच्यामध्ये आपण बघितलं की मौसमच्या बॅटमधून 4 चौकार देखील आले, त्याच्यामध्ये 3 चौकार तर सलग 3 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळेला जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी रमेशला पाचारण केलं जाते आणि रमेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. टिचून केलेला मारा आहे, त्याचबरोबर फलंदाजाला देखील जकडून ठेवलेलं होतं आणि नुकताच एका खेळाडूला त्याने धावचीत देखील केलेला आहे. चांगलं कमबॅक, चांगली वापसी आपल्याला पाहायला भेटते पाळले फायटर्स या संघाकडनं. किंबहुना दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डाय असेल. जर टॉप 4 मध्ये पोहोचायचं तर दोन्ही संघांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकणं गरजेचं आहे, कारण जो संघ सामना जिंकेल त्यांच्या आशा अपेक्षा रुंदीगत होतील टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी. यावेळेला रिव्हरचा एफर्ट खेळायचा आहे, जोरदार अपील देखील झाले, परंतु पंच तटस्थ आहेत. कोणती धाव मिळणार नाहीये, कोणती विकेट देखील मिळणार नाहीये. चेंडू मात्र असणार आहे निर्धाव. काय सुरेख गोलंदाजी आपल्या समोर सादर केले. गोलंदाज आहे रमेश, समोरच्या एंड कडनं मारा करत असताना टिचून केलेला मारा यावेळेला समीर सावंतला रोखलंय. समीर सारख्या एका बलाढ्य खेळाडूला, एका बुद्धिमान खेळाडूला तुम्ही फार वेळ रोखू शकत नाही. त्याची जर बॅट चालली तर धावांची बरसात पाऊस होऊ शकते. त्याची बॅट म्हणजे भीमाची गदा आहे मित्रांनो. यावेळेला मात्र बघा बॉटम हँडचा चांगला वापर केला, हलक्या हाताने चेंडूला ऑफसाईड रिझन मध्ये टोलवलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील होता. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा झाले सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर दुसरं षटक सुरू आहे. 22 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पूर्ण झालेला देखील आपल्याला पाहायला भेटत आहेत. दरम्यान या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा दापोली प्रीमियर लीग पर्व 8चा जो थरार आहे तो क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करतोय. तमाम दापोलीकरांसाठी मात्र आनंदाचा क्षण आहे. या DPLच्या माध्यमातून कुठेतरी आनंदाचे क्षण एन्जॉय करताना देखील दापोलीकर पाहायला भेटतात आणि त्याच्यामध्ये अजून एक चांगली सुवर्ण संधी काय असणार आहे, उद्याच्या दिवसामध्ये एक मैत्रीपूर्ण लढत देखील आपल्याला पाहायला भेटेल आणि तो सामना असेल बेस्ट ऑफ DPL वर्सेस रेस्ट ऑफ दापोली. अर्थात तुम्ही सातत्याने बेस्ट ऑफ रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया सामना पाहिलाय, परंतु दापोलीच्या आझाद मैदानात उद्या तुम्ही काय पाहणार आहात, बेस्ट ऑफ DPL वर्सेस रेस्ट ऑफ दापोली हा सामना उद्या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. आदरणीय अक्षयजी पाठक सर पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये आपलं याच्यासाठी देखील मौसिमबाई रकांगे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. चौकार रोखलाय त्या ठिकाणी. म्हणजे बघा मौसिमबाई किती परवेजचे फॅन आहेत, चाहते आहेत. आदरणीय मौसिमबाईंचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे. अमित सर आज तुम्ही दापोलीमध्ये आलेला आहात. मौसिमबाई रकांगे यांच्याबद्दल देखील जर चर्चा करायची झाली तर दापोलीमधले एक उत्तुंग असं क्रीडा क्षेत्रामधले ते व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं ते स्वतः क्रिकेट देखील खेळतात आणि इतर खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी ते प्रोत्साहित देखील करतात. असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मौसिमबाई रकांगे. माझ्या उजव्या बाजूला आदरणीय अक्षय पाठक सर यांना देखील
आपण पाहताय ते देखील फाटक डेव्हलपर संघाचे मालक आहेत. एका पर्वामध्ये त्यांनी जो झेल पकडलेला होता तो त्या पर्वातला सर्वोत्तम झेल ठरलेला होता. असे गुणवान व्यक्तिमत्व अक्षय फाटक यांच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला भेटते. मैदानामध्ये जर पाहिलं तर नक्कीच एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. कदाचित षटक देखील संपले, 2 षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या कॅल्क्युलेट केली तर धावा झाल्यात केवळ आणि केवळ 22. जातोय 23 झालेत, माफ करा. जातोय पुन्हा एकदा अमित आदावडे सरांकडे. तीन अशा प्रकार की जोड़ी अपन पाते फिर एक बार मैं सभी दर्शकों को और खिलाड़ियों का ये देखिए खड़े खड़े खेलने की कोशिश करते हुए इस बार यहाँ पर जरूर एक रन चुरा है। खराब फील्डिंग के बदौलत एक रन मिलता हुआ और इसी एक रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 24 रन है। मित्रांनो, आपण दापोलीला मिनी महाबळेश्वर ओळखतो आणि मिनी महाबळेश्वरच्या आपण ऐतिहासिक म्हणजेच आझाद मैदानामध्ये दापोली प्रीमियर लीग पाहतोय, म्हणजे डीपीएल पाहतोय। डीपीएल मधला महत्त्वपूर्ण षटक टाकण्याची जबाबदारी या ठिकाणी आपल्या खांद्यावरती घेतोय तो म्हणजेच हसन मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे। आयकॉन खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे। आता मात्र समोर फलंदाजी करणार आहे तो डावखुरा फलंदाज समीर असणार आहे। समीर पाहूया आपल्या या मोहसिनला धीर देणार का, कारण नावात समीर आहे त्यामुळे धीर देण्याची फार गरज आहे। मात्र गोलंदाजी मार्कवरती आयकॉन खेळाडू म्हणजेच या ठिकाणी हसन असणार आहे। हसनचा हा महत्त्वपूर्ण चेंडू टाकला जातोय डावखुऱ्या गोलंदाजाकडून। अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, अप्रतिम दर्जेदार डोळ्यांचं पारणं फेडणारा। इथे मात्र कवठे महाकाळ सांगली जिल्ह्यातील या सुरेख मी मगाशी सुरेश कांबळे यांचा उल्लेख केला होता। सुरेश कांबळे ज्याने एका षटकामध्ये सलग 5 रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात जबरदस्त सणसणीत खणखणीत कवठे महाकाळचा, ज्याने जतच्या मैदानात म्हणजे सांगलीतील जत या ठिकाणी सलग 4 चौकार ठोठावले होते, तोच या सुरेशची या ठिकाणी री ओढतोय। चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय डावखुरा फलंदाज समीर मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय। चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना आयकॉन खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी करताना मात्र विचार करतोय, विचाराधीन या ठिकाणी हा चेंडू टाकण्याकरिता सज्ज होतोय। पंच या ठिकाणी सज्ज आहेत, आमच्या समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी कॉमेंटेटर सज्ज आहेत, त्याचबरोबर गुणक देखील सज्ज असणार आहेत। तर मंचावरती विविध अशा प्रकारचे मान्यवर देखील पाहतोय, तमाम क्रीडा रसिक देखील या सामन्याचा आस्वाद घेताना पाहतोय। पुढच्या चेंडू करता या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला जातोय। 2 निश्चित रक्षकांच्या दरम्यान हा चेंडू सीमा पार, जबरदस्त अप्रतिम सणसणीत खणखणीत दणदणीत अशा प्रकारचा चौक सामना पाहणार जो सामना होणार आहे बेस्ट ऑफ डीपीएल आणि रेस्ट ऑफ दापोली, हा एक प्रेक्षणीय सामना होणार आहे। याची क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे। मात्र हा जो गोलंदाज आहे तो विचार करणार आहे समीरला कशा प्रकारची गोलंदाजी करावी, कारण समीर एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय। सलग 2 चेंडूवरती 2 चौकार ठोठावले, तर समीर मात्र पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारची खेळी करतो यावेळी पाहण्याकरता तमाम प्रेक्षक देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत। हा चेंडू मात्र त्याच्या बॅटच्या पट्ट्यात येतोय, पुन्हा एकदा चौकार जातोय। याच इनिंगमध्ये आजच्या दिवसातली दुसरी 4ची हॅट्रिक केली जाते। आक्रमण चढवल्यानंतर मात्र तो चांगल्या प्रकारची फलंदाजी करत करत आपल्या संघाला चांगलं योगदान देतोय। अतिशय दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते। तो चौफेर खेळतोय, चारी बाजूला तो फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, त्यात त्याला यश देखील प्राप्त होतंय। आयकॉन खेळाडूला म्हणजेच आयकॉन गोलंदाज आहे, या गोलंदाजावरती तो आक्रमण चढवतोय। आक्रमण चढवल्यानंतर मात्र पाहूया बदल केला जातो का, कमबॅक केला जातो का, पलटवार केला जाणार का, कारण वार केला जातोय समोर समीरकडून। समीरवरती पलटवार करण्याची जबाबदारी असणार आहे ती या ठिकाणी पहा, कोणतीही गरज नाहीये। रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू थोडासा वरून जातोय, बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा पवित्र रिश्ता ठेवता येत नाहीये। त्यानंतर चेंडू मात्र एक निर्धाव चेंडू जातोय। अतिशय सुरेख आणि अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी करणाऱ्या या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम हाच गोलंदाज करताना आपण पाहतोय। तोच गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या बरोबर उजव्या बाजूकडून मारा करतोय, स्वतः चटताना मारा करतोय। आता मात्र या ठिकाणी पाहायचंय पंचांकडे दाद मागितली जाते, प्रतिसाद दिला जातो का ते पाहायचंय।
पंचांकडून प्रतिसाद दिला जात नाहीये. अर्थातच या ठिकाणी फलंदाज समीर सुखरूप असणार आहे. समोर करता ही धोक्या तर या ठिकाणी 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 36 पर्यंत पोहोचलेली आहे. ॲव्हरेजचा जर विचार केला तर प्रत्येक षटकामागे 12 धावांची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि या सरासरीने जर पुढे वाटचाल केली तर मला वाटतं जवळजवळ 72 ते 73च्या आसपास संघ धावसंख्या उभारताना देखील आपल्याला पाहायला भेटेल. 3.5 मिनिटांमध्ये एक षटक पूर्ण करणं अनिवार्य आहे. पंचांनी देखील याची दक्षता घ्यायची आणि तशी सूचना त्याने जो फिल्डिंग करणारा संघ आहे त्यांना देखील द्यायची आहे. अन्यथा पॅनल्टी बसू शकते, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाजीच्या क्रमामध्ये काही बदल होईल का? गोलंदाजीसाठी कुणाला पाचारण केलं जात आहे? बघा, श्रेयसच्या हातामध्ये चेंडू आहे. याच्या अगोदर श्रेयस गोलंदाजीसाठी आला होता. ब्लू ब्रिज एंडकडनं त्यांनी गोलंदाजी केली. यावेळेला त्याची गोलंदाजी असेल गुरुवर्य स्वर्गीय अनंत तथा तात्या दोंडू बाकर एंडकडनं तो गोलंदाजी करणार आहे. पहिल्यांदा आपण ज्यावेळेला बघितलं ब्लू ब्रिज एंडकडनं तो मागणा ठरला. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार देखील ठोकले मौसिम याने. परंतु यावेळेला समोरच्या एंडकडनं ज्यावेळेला तो गोलंदाजीसाठी आलाय त्यावेळेला देखील त्याच्या समोर ब्रह्मास्त्र आहे, ते म्हणजे मौसिम. याचं मागच्या षटकाची पुनरावृत्ती मौसिम करेल का? यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. ऑन द कार्पेट पद्धतीने चेंडूला खेळून काढला. ऑन साइड रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूवरती येतोय स्वतः हसन टिकले. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 1ने धावा झालेत. यावेळेला 37 म्हणजे 37 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. चौथ्या षटकातला पहिला चेंडू संपन्न झालाय. श्रेयस खटावकर वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना तर संघासाठी त्याचं हे चौथं षटक आहे. 3.5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक पूर्ण करावं लागेल. उद्याचा दिवस अमितजी फार महत्वाचा आहे, कारण उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आहे, सुपर संडेचा दिवस आहे. सो एन्जॉयमेंटचा दिवस असणार आहे आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांसाठी देखील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे, कारण उद्याच्या दिवसामध्ये एक मैत्रीपूर्ण लढत आणि ती लढत असणार आहे बेस्ट ऑफ DPL वर्सेस रेस्ट ऑफ दापोली. महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या लढतीवरती देखील क्रीडा रसिकांच्या नजरा असतील. लक्षवेधीतील लढत देखील आपल्याला पाहायला भेटेल. मंचावरती देखील दर्दी मान्यवरांची देखील उपस्थिती पाहायला भेटते. यावेळेचा चेंडू सुरेख टोलवलाय. काय फटकाय, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार आहे समीर सावंत ब्रँड. या ठिकाणी संडेचा उल्लेख केला. दत्ता क्षीरसागर उद्या फक्त संडेच नाहीये तर मटण मच्छी खाण्याचा दिवस देखील आहे. नक्कीच या ठिकाणी पिछले साल का मुझे वो पर्व याद आ रहा है जहां पर प्रशांत आदावड़े सर हमारे साथ जुड़े थे और उन्होंने उस वक्त जिक्र किया था, शायद स्वप्निल डीजे पर मौजूद थे और उस वक्त उन्होंने स्वप्निल के बारे में कहा था, स्वप्निल आपका आना, दोपहर का खाना और DPL का आयोजन काफी लाजवाब था. शायद इस समय
दोस्तों कल किधर भी मत जाइए, अगर कल का काम आज ही कीजिए, क्योंकि कल का दिन काफी ऐतिहासिक है, कल का दिन काफी यादगार होने वाला है। दापोली के दिग्गज खिलाड़ी दापोली के ऐतिहासिक मैदान पर एक दूसरे के खिलाफ लड़ने वाले हैं, एक दूसरे के खिलाफ भिड़ने वाले हैं। तो देखने के लिए, जानने के लिए यूं ही हमारे साथ बने रहिए, क्योंकि हम लेकर आए हैं दापोली प्रीमियर लीग पर्व 8 का ये शानदार टूर्नामेंट। इस समय देखा जाए तो चिपळूण से सीधा हमारे साथ जुड़ चुके हैं अमित जी अदावड़े। स्कोर इस समय देखा जाए तो रन बन चुके हैं 50, यानी कि अर्धशतक स्कोर बोर्ड के ऊपर लग चुका है। वेरी वेरी स्पेशल इनिंग इस समय देखा जाए तो समीर सावंत के बल्ले से। ये छोटा तीर है, वार करे गंभीर, ना कद बड़ा होता है अमित जी, ना पद बड़ा होता है, जो विपरीत परिस्थिति में खड़ा होता है वही बड़ा होता है। आज बड़ा कौन है? आज समीर सावंत बड़ा है। हाइट भले ही छोटी हो लेकिन किरदार बड़ा है, और उन्होंने दिखा दिया है हाइट हमारे लिए इस समय इंपॉर्टेंट नहीं है। जिस तरह से हमने फाइट देने का काम किया है, हमने जो बैटल लड़ा है वो कहीं ना कहीं बड़ा हो सकता है। और इसी के साथ इस ओवर का भी खात्मा हो चुका है। 4 ओवर के खात्मे के बाद रन बन चुके 51, यानी कि प्रति ओवर जो 12 रनों की जो सरासरी थी उसमें शायद कहीं ना कहीं बढ़ोतरी हो चुकी है। फिलहाल छोटे से ब्रेक के लिए रुकते, चलते डीजे की तरफ, और डीजे के बाद चलेंगे सीधा अमित अदावड़े सर के पास। थँक्यू मित्रांनो. या ठिकाणी अमितजी इंदुलकर यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त केले जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज डावकुरा हसन. हसन मात्र या ठिकाणी खराब चेंडू टाकतोय, खराब फटका आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे साधा सोपा झेल या ठिकाणी सुटतोय. खराब अशा प्रकारचा प्रयत्न, खराब क्रिकेट आपण पाहतोय. दापोली प्रीमियर लीग 2022 मध्ये एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकण्याची अपेक्षा होती, मात्र खराब चेंडू होता, पुलटा चेंडू होता. पुलटा चेंडूला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला होता, हवेत होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकातून देखील या ठिकाणी चूक होते. आणि दरम्यान या चेंडूवरती धाव प्राप्त होते, ती म्हणजेच एकूण एक धाव प्राप्त होते. आणि या एका धाव्याने संघ पोहोचतोय 52 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक असणार आहे, आणि शेवट मात्र या ठिकाणी करण्याकरिता स्वतः कर्णधार हसन आलेला आहे. हसन माफ करा, या ठिकाणी हे 5वं षटक आहे. 6 षटकाचा सामना आहे, आणि चिपळूणमध्ये बऱ्याच वेळा 5 षटकांचे सामने होतात. त्यामुळे एकूण चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याची जबाबदारी याच हसनच्या खांद्यावरती असणार आहे. स्वतः कर्णधार आहे, आणि तो कर्णधार ही या ठिकाणी अपेक्षा पूर्ण करतो का? कारण डावकुरा फलंदाज ज्याने आतापर्यंत आपल्या बॅटच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे फटकेबाजी केले, अशा प्रकारच्या याच समीरकरिता या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. डावकुरा गोलंदाज आहे, डावकुरा फलंदाज आहे. डाव्या हाताची ही लढत आपण मैदानात पाहतोय. दापोली प्रीमियर लीग 2022च्या निमित्ताने गुणक म्हणून कामगिरी पार पाडताना पाहतोय ते अमितजी या ठिकाणी इंदुलकर आहेत, तर या ठिकाणी समालोचन करताना पाहतोय ते म्हणजेच दत्ता क्षीरसागर. आता मात्र हा छान चेंडू आहे, अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू आहे. चेंडू या ठिकाणी जमिनीवरती पडल्यानंतर आउटस्विंग झाला, फलंदाज झाला, मात्र या ठिकाणी समजत नाहीये तो बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात जातो. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. एक चेंडू निर्धाव काढण्यात हसन मात्र या ठिकाणी यशस्वी ठरतोय. बरोबर या ठिकाणी ब्ल्यू ब्रिज एंड कडून हा मारा केला जातोय. ब्ल्यू ब्रिज एंड कडून मारा करत असताना मात्र या चेंडूवरती प्रहार करायचा होता. प्रहार केल्यानंतर चेंडू निश्चितपणे सीमा पार होतोय, चौकार जातोय. दणदणीत अशा प्रकारचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक गाणं देखील आपल्याला पाहायला मिळतंय, कम ऑन डीजे.
आयोजन जर पाहिलं तर अतिशय दर्जेदार, अप्रतिम आणि नीटनेटक्या संयोजनातली आपण स्पर्धा पाहतोय. स्कोरर देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना पाहतोय. मंचावरती दिग्गज अशा प्रकारचे मान्यवर पाहतोय. मंच संपूर्णतः फुललेला आहे. स्पर्धा देखील चांगल्या प्रकारे फुलते ती प्रेक्षकांच्या साथीने. आणि आता मात्र हसन ही गोलंदाजी करते 5व्या षटकातली. प्रथम फलंदाजी केली जाते. आता मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला तो चेंडू निश्चितपणे या ठिकाणी पाहायचंय. हसन मात्र या ठिकाणी बाद होतोय, फलंदाज बाद होतोय. समीरच्या स्वरूपात जबरदस्त अशा प्रकारे चला पाटले फायटर्स आपापल्या जागेवरती चला. 3.5 मिनिटं निर्धारित केलेली आहेत. चला आपापल्या जागेवरती चला. नवा फलंदाज या ठिकाणी मैदानात जाताना पाहतोय तो म्हणजेच DS स्पोर्ट्स संघाचा एक महत्वाचा अशा प्रकारचा फलंदाज. बॅट्समन नेम प्लीज, बॅट्समन नेम प्लीज. DS विजय या ठिकाणी जातोय. विजय पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो, कारण नुकताच या ठिकाणी समीर बाद झालाय, ज्याने केलेत एकूण 30 धावा. त्याने चांगल्या प्रकारे किस काढलाय गोलंदाजांचा आणि तो तंबूत परतलाय. तंबूत परतल्यानंतर विजय मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती असणार आहे. हसनचा हा चेंडू खेळायचा आहे. हसन मात्र एक चांगल्या प्रकारचं यश प्राप्त केलंय, कारण समीर सारख्या स्थिरावलेल्या फलंदाजाला तंबूत परतवण्याची कमाल आणि धमाल या ठिकाणी केले ते कर्णधार याच हसनने. हसनचा निश्चितपणे चेंडू असणार आहे. तर ब्ल्यू ब्रिज एंडकडून हा मारा असणार आहे. हा चेंडू मात्र निश्चितपणे पाहायचा आहे. पंच आमच्या दिशेने बळतायत, जमिनीला हात करतात समांतर आणि धाव येते अवांतर. अवांतर धाबेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 57. अतिशय महत्वपूर्ण आणि दर्जेदार अशा प्रकारची आपण ही स्पर्धा पाहतोय. प्रतिष्ठा पणाला लावली जाते या स्पर्धेमध्ये. आता मात्र हा चेंडूवरती प्रहार करायचा आहे. चेंडू मात्र या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात जातो. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्याची कमाल पुन्हा एकदा हा हसन करतोय. हसन मात्र कॉन्फिडन्सने गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये मनामध्ये दुमत नाहीये आणि दुमत नसताना मात्र हुकमत गाजवतोय. हुकमत गाजवणारा हसन या ठिकाणी पुन्हा एकदा मारा करतोय. मारा करत असताना मात्र त्या चेंडूवरती प्रहार केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतोय आणि क्षेत्ररक्षक मात्र एक धाव या ठिकाणी खर्च करतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. या एका धाब्याने धावसंख्येत निश्चितपणे भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजे प्रथम फलंदाजी करताना 58 अशा प्रकारची धावसंख्या होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना DS स्पोर्ट्स या संघाची एकूण माफ करा षटक संपलंय. षटक संपलेलं आहे, म्हणजेच 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर चांगल्या पद्धतीचा कमबॅक आपल्याला गोलंदाजीमध्ये नक्कीच पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान, ज्या मैदानावरती अनेक खेळाडूंनी आपल्या करिअरला सुरुवात केली. सर मी नक्कीच अमित बिन सरांचा उल्लेख करेन, कारण तुम्ही देखील त्यांचे चाहते आहात. या अमित बिन सरांनी खऱ्या अर्थानं याच मैदानावरती आपल्या करिअरला सुरुवात केली. इथंच त्यांचं क्रिकेटचं करिअर खऱ्या अर्थानं फुललं. इथूनच त्यांनी सुरुवात केल्यानंतर दापोलीचं टेनिस क्रिकेट गाजवलं, रत्नागिरी टेनिस क्रिकेट गाजवलं, या जिल्ह्याच्या बाहेर देखील गेले आणि कुठेतरी ऐन यशाच्या शिखरावरती असतानाच त्यांना एक अपघात झाला आणि तिथून मात्र क्रिकेटचे नाळ
त्यांची सुटली, परंतु क्रिकेटचं असणारे जे नातं आहे ते नातं मात्र सुटलं नाही. मग ते पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्यानं मैदानामध्ये वावरताना देखील आम्हाला बघायला मिळाले. एकेकाळी त्यांचा खेळ पाहण्यासाठी आम्ही कॉलेजला सुट्टी द्यायचो आणि दापोलीच्या आझाद मैदानावरती सातत्यानं इथं स्थिरावण्याचा देखील प्रयत्न करायचो. एवढं मोठं दिग्गज व्यक्तिमत्व अमित बिन सरांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं आणि आता मात्र ते या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतात. चांगली स्पर्धा आहे, दर्जेदार स्पर्धा आहे, उत्तम असं आयोजन संयोजन आपण देखील त्या संदर्भात चर्चा देखील केली आहे. जतीन साळगावकर यांचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त फटका, लांब लांब लांब, यावेळेला चेंडू जाईल षटकारासाठी. हा आहे पासष्ट धावपलकावरती पूर्ण झालेले आहेत. ज्यावेळेला सुरुवातीचं षटक संपलेलं होतं त्यावेळेला आपण अपेक्षा केली होती किमान 72 ते 75च्या आसपास धावसंख्या उभारली जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू बॅक टू बॅक सीमारेषा बाहेर षटकार. आहे दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. षटकार आले त्यानंतर मात्र पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक होईल का? सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. गोलंदाजावरती जोरदार आक्रमण केले. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना मौसिम या ठिकाणी षटकाराच्या हॅट्रिक वरती मोठा प्रहार. चेंडू पुन्हा एकदा दापोली दाभोळ रस्त्याला क्रॉस करेल का? यस मॅक दापोलीचा लाला म्हणजे मौसिम, ज्याच्या बॅटमधून आले सलग 3 चेंडूवरती 3 मोठे षटकार. अर्थातच क्लासिकल बॅटिंग आहे सर, याचे असंख्य दिवाने आहेत. म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन या खेळाडूने जे टेनिस क्रिकेट आहे ते दापोलीकरांच्या मनामध्ये रुजवलंय आणि हा खेळाडू आज प्रत्येक दापोलीकरांच्या गळ्यातला ताईत बनलाय. हा आहे मौसिम, ज्याला आम्ही लाला या नावाने देखील संबोधित करतो. लालाला मात्र लळा लागलेला आहे, चांगल्या प्रकारचा लळा लागलाय. प्रेक्षकांना देखील लळा लागलेला आहे, कारण दापोली प्रीमियर लीगचं एक दर्जेदार अशा प्रकारचं आयोजन आपण पाहतोय. एक अप्रतिम अशा प्रकारची स्पर्धा पाहतोय दत्ताजी. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघा मौसमी याचा झंझावात तर पाहायला मिळाला. संघाचे जे संघ मालक आहेत नानू बडवळकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज या सुपर डुपर. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह आहे. आपण जर बघितलं खेड दापोली रस्त्याच्या दिशेने चेंडू वेगाने षटकाराला आहे. सलग 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी नानू बडवळकर साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज मौसमी याच्यासाठी प्राप्त झालंय. वेल डन मौसिम. अर्थात मौसिमनी टोटल धावा किती बनवल्या? या स्पर्धेमधली सर्वोत्तम धाव संख्या 45 45 धाव